एक दिवस श्रीकृष्ण बसून विचार करत होते. त्यांच्या आसपासच्या लोकांमध्ये थोडा थोडा इगो वाढत चालला आहे. गरुडदेवांना वाटत होतं की आपणच सगळ्यात फास्ट आहोत. त्यांच्या पत्नींना वाटत होतं की आपणच प्रभूंच्या प्रिय आणि सगळ्यात सुंदर आहोत. सगळ्यांमध्ये थोडं थोडं नॅर्किसिझम श्रीकृष्णांना दिसत होतं. आता याला इलाज करणं गरजेचं होतं. पण करायचं कसं? ॲज युज्युअल श्रीकृष्ण हलकेच हसले आणि त्यांना आठवण झाली त्या व्यक्तीची, जी प्रत्येक संकटात, प्रत्येक काळात, प्रत्येक युगात त्यांच्यासोबत उभी राहिली. द अंजनी पुत्र हनुमान. आणि ते आपल्या महालात बसले आणि यावेळी ते श्रीरामाच्या रूपात होते. त्यांच्यासोबत बसलेली होती त्यांची पत्नी. मग त्यांनी गरुडाला बोलवलं. सीना ताणलेला, पंखांमध्ये उष्णता. श्रीराम त्याला म्हणाले, हिमालयात हनुमान ध्यानात बसले असतील. जा त्यांना बोलवून आण आणि सांग रामांनी आठवण केली आहे. गरुड लगेच निघून गेले. हिमालय, जिथे वेळ सुद्धा हळू चालते, तिथे ध्यानात बसले होते हनुमान, डोळे बंद, ओठांवर फक्त एकच नाव. गरुड पोचतो आणि म्हणतो, हनुमान, प्रभूंनी बोलवलं आहे. हनुमानजी डोळे उघडतात, हसतात आणि म्हणतात, आपण जा, मी नामजप पूर्ण करून येतो. गरुड विचार करतो, आपलं काम तर झालं. हनुमानजीकडे पाहून म्हणतो, आपण आता वृद्ध झाला आहात, मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जातो. हे ऐकून हनुमानजी थोडं हसतात आणि म्हणतात, काळजी करू नका, आपण जा, आय विल बी देअर बट लेटर. गरुड परत निघतो. पण जेव्हा तो द्वारकेत पोहोचतो तेव्हा तो पूर्णपणे हालून जातो, कारण तिथे आधीच हनुमान उभे असतात. सगळीकडे सन्नाटा. गरुडाच्या मनात फक्त एकच प्रश्न, मी तर माझ्या पूर्ण शक्तीने आलो, मग हे माझ्या आधी कसे? गरुडाला माहित नव्हतं की हनुमानांना पवनपत्र उगच म्हणत नाही. ज्या मार्गाने ते द्वारकेत आले होते तो मार्ग महादेवांशिवाय दुसऱ्या कुणाला दिसणं अशक्यच. एवढ्यात हनुमानजी श्रीरामांना प्रणाम करतात आणि म्हणतात, प्रभू, माता सीता कुठे आहेत आणि आपल्या शेजारी बसलेल्या कोण आहेत? त्या एका क्षणात श्रीकृष्णांच्या पत्नीचा मी सगळ्यात प्रिय, मी सगळ्यात सुंदर नॅर्किसिझम एंड होतो. पण खरी भीती आता सुरू होते. गरुडाच्या मनात अचानक खळबळ माजते. राजद्वारावर तर सुदर्शन चक्र होतं, त्याने हनुमानांना थांबवलं नाही का? मग ते आहे तरी कुठं? तेवढ्यात श्रीराम विचारतात, हनुमान, माझं सुदर्शन चक्र कुठे आहे? आणि पुढच्याच क्षणी हनुमान आपल्या मुखातून सुदर्शन चक्र बाहेर काढतात आणि शांतपणे म्हणतात, प्रभू, हे मला थांबवत होतं आणि मला थोडीशी भूकही लागली होती. हे पाहून गरुड अक्षरशः हादरतो, कारण जे सुदर्शन चक्र पूर्ण युनिव्हर्स, पूर्ण ब्रह्मांडात अनस्टॉपेबल मानलं जातं, हनुमानांनी तोंडात धरलेलं असतं. बेसिकली सुदर्शन चक्रालाही घमंड आला होता की आपण अजय आहोत, अपराजित आहोत, आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. पण म्हणतात ना, आपण तेज समारो आपे, तीनो लोक हाकते कापे. त्या दिवशी तिघांचाही अहंकार एकाच वेळी तुटतो.